तर आज आम्ही इकडे आमचे प्रिय मित्र जे रवी बद्री होते ते त्यांच्याबरोबर जे झालं त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे, त्यांच्या आठवणी साठी. आणि त्यांच्या घरातनं पण थोडे नातेवाईक इकडे आलेत आणि त्यांना पण बघायचं होतं की रवी कुठे राहायचे आणि त्यांचं जे गाव त्यांच्याबद्दल त्यांनी खूप चांगलं ऐकलेलं, तर त्यांना पण इकडे येऊन एकदा भेट द्यायची होती. म्हणून आम्ही इकडे जमलेलो आहोत. त्यांचे दुसरे मित्र ज्यांना खूप प्रेरणा मिळाली त्यांच्या कामापासून, जे ते काम करायचे ग्रामीणमध्ये लोकांमध्ये युवकांबरोबर, तर त्यांच्यासाठी पण त्यांच्या जे प्रेरणा घेऊन जे लोक आहेत ते पण इकडे थोडे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या भागातनं आलेत भारताच्या. तर हा त्यांच्या आठवणीसाठीच आम्ही इकडे आज जमलेलो आहोत. आपल्याला गोंडीमध्ये सांगायचं रवी बद्रीवेर मयगा पार वर्षाನ ಮುನ್ನೆ ಮತ್ತೋರಿಗ ಶಿಬಿರಾತು ಕಪಿಲ್ ಮಂತೋರ್ ಹೊಡೆ देखवातोर ಕಪಿಲ್ आणि ಹೈಯೇ ನಚ್ಚಿ ಅವರು ಮಿತ್ರರಾಂದ್ರು ಈಗ ಶಿಬಿರಾತ್ आणि माहिती आतसके नाटेना बाऱ्यात माहिती आतसके वरुजा शिबिर ते वाटतो. शिबिरचा उत्सवन वेगवेगळ्या ठिकाणी माहिती असतो आणि गडावंको पसंत वाटणे गावर जागा पोचतो आणि वेर ईद ग्रुप म्हणजे और मिले मस काम केली आणि पुरा विचार वेगळं म्हणता येईल. विचार तर माने ग्रुप तर वेगळं विचारवाले म्हणतो आणि माड काम कीन तर अदे विचारतो ईद और कुंकू लोग पसंत हुआ था दिन कोरिगा मत ते ಇದಕ್ಕೆ ಅದು ವಿಚಾರ ಮಯಗ ಈತಲ್ ಶುರು ಕಿತ್ತಿತ್ತು ನಾಟಿನಗಡ ಶುರು ಆತ್ನ ಅದೇ ವಿಚಾರ ಓಡಗಾಡ್ ಬನ್ನಿ ಬೇರೆ ಸಪ್ಲೋಗ್ ಓಡಗಾಡ್ ಇದಕ್ಕೆ ಅದು ವಿಚಾರತಾ ಇಸ್ತೀವರ್ಕು ಈಗ ವೇರ್ ಓನೋರ್ ಮಿತ್ರ ಹವೆನ್ ಜೋಡೆ ಮಾತು आणि दुबई ना नात वेर उंदे योग जोडे मातीदागा आणि दागा बदाम नागर म्हणता नार बदाम म्हणता लोकूर बदाम म्हणतो बदाम काम कीतो नेना इदम ओ नगा टाका इतल की याला तरोरू ओढला तो आणि विचारता जो अदू जागात राहण्यासाठी सफल लोगोर अलग अलग म्हणजे काम किया ना म्हणता मग ते सब लोग जमे मायो बोर्ड तो मानतोर मानता मग तो कियाने सुरू म्हणतो वेहनूर सवनवरकू आणि ओना विचार आणि ओना अदुंदी विचारता यायो उन प्रेम म्हणता लवकर एवढ जोडे मासी तूर हुडला फिला बेरो इतदा घेऊन का आणि आधी तदी उत्तर मत अदिंद के जवे मायोइंदा नहीं बारा नहीं दोना गाठ के मत इंदा नहीं हां अगाट में मत इंदा काटा दे और आभारी केला है अच्छने मत और हत्तो अदिंद के ಇದು ಸಪ್ಲೋ ಗುರುವಾಸಿ ಇದು ಸಾಮೂಹಿಕ ಭೋಜನ ತವರವನ್ ಹಿಸಿತ್ತು ದೇವಂತ ಅದನ್ನ ಮಾಡಿದೆ ಕಿಕೇಟು ಅನ್ನ ಓನಾ ಒಂದು ಆತ್ಮತ್ಮನ್ ಶಾಂತಿ ಹುಟ್ಟಿ आणि माटमेनिंदे कुंदी इतल किसींदे कवना फेडी वन वातू ओन मुते हारी वातू इंदे हुडतीड ना निमतदम दिसिंता दू आणि एकदम काय बहुत दुखीर म्हणता आणि प्रेम काही म्हणता माकीदम वाटे मानकी वेर थोडा थोडी आता हिक्यात आता कदम आई सगळ्यात हुंगला म्हणतात आणि अदेण्यासाठी जो ना इथं शांती फुटी आणि इंदे वाचणार की और इंदे कापा पुन्हा और चार वेहनूर ग्रुप तर बनी इच्छा नाही तर याची ओना इथं शांती फुटी आणि उन्हे विचार माटो येईल सब लोग मिले मास. आप सबको फिर से एक और बार नमस्ते. पे करेगा आप सबसे मिलने का बहुत साल से शौक था मेरा इधर आना. लेकिन आज ऐसे मिलना होगा वो बहुत दुख होता है.
रवि को मैं 20 साल से जानती हूँ। हमारा शादी करीब 20 साल पहले हुआ है और हम दोनों ने एक दूसरे का बहुत साथ दिया है। इतना साथ दिया कि उसको हमारा घर बहुत छोटा हो गया। उसको एक परिवार बहुत कम पड़ गया। उसको गांव चाहिए था उसको संभालने के लिए। उसका सोच, उसका जो दुनिया का देखने का तरीका, वो सब हम नहीं समझ पाते थे। उसको आप जैसे लोग चाहिए था, ऑल यू पीपल, टू शेयर हिज थॉट्स। वो बस बहुत बड़ा हो गया हमारे घर के लिए और हमारी सोच के लिए भी बहुत बड़ा हो गया, तो उसको आपके पास आना था। वो इतना घुमा, इतना फिरा, पर हमेशा अकेला रहता था। राजस्थान में हो, कहीं भी हो, लोगों से दूर दूर रहता था हमेशा। पर ये अभी 2 साल से ही वो यहाँ पर है। और हमारा आखिरी चिट्ठी जो बात हुआ, वो बोला कि मेंढा लेकर में मेरे को बहुत खुशी मिलता है। उसको एक बच्चे से नहीं, उसको बहुत सारे बच्चे चाहिए था। उसको दुनिया, गांव चाहिए था उसको पूरा संभालने के लिए। आप सब उसके परिवार हो गए। उसको हमारा घर छोड़ना ही था, उसको उड़ना ही था। अगर उसने हमारे लिए कुछ छोड़ा है तो आप जैसे लोगों को छोड़ कर गया हमारे लिए। बहुत सारे अच्छे अच्छे दोस्तों को छोड़ा है जो हमको संभाल रहे थे। अभी भी ये दोनों दोस्त उनके बचपन के दोस्त हैं, पर हमारा साथ दिए इतना दूर आने के लिए। यही है कीमती चीज़ हमारे लिए अभी। तो आप सबका बहुत धन्यवाद। उसका देखभाल किया, देखा आपने, और हम भी हैं, हमें भी देख लीजिए। आणि तिला इकडे खूप वर्षापासून यायची इच्छा होती. त्यांनी ते सुरुवातीला बोललं की खूप वर्षापासून त्यांना या गावी यायची इच्छा होती. आम्ही रवी भैयांना मार्चमध्ये ते वर्धेला आले होते, तेव्हा आम्ही भेटलो त्यांना. आणि तेव्हा त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की आम्ही मेंढा या गावाकडून खूप सर्वसहमतीबाबत शिकलो. मोहनबाई आम्हाला मुंबईत आले होते, त्यांनी सांगितलं मेंढा हे गाव किती सर्वसहमतीने काम करतं. तर त्यांच्या गोष्टीने आम्हाला खूप प्रेरणा भेटली आणि आम्ही मुंबईमध्ये हे काम करायला सुरू केले होते 4-5 वर्षाआधी. तर आम्ही रविबाई यांना ते सांगत होते आता मार्चमध्ये भेटले तेव्हा. आणि आम्ही सांगत होते आमचे प्रश्न आहे, आम्हाला आता काही अडचणी आली आहे, नाही माहीत इकडून कसं जायचं, शहरात एवढे युवा भेटून कसं हे करणार. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही या गावाला या, तुम्ही बघा गाव कसं आहे, तुम्ही बघा इकडचे लोक कसं करतात, हे त्यांच्याकडून शिका, तुम्ही इकडे या. आणि त्यांच्या ते प्रेरणामुळे आम्ही आज मग हे गावमध्ये इकडे 3 दिवस यायला ठरवले. आणि आता तुम्ही पण आम्हाला स्वीकार करून आम्हा सगळ्यांना इकडे खूप खुले दिलाने आमंत्रित केलं. आम्हाला तुमची गोष्ट सांगितली, तुमचे एवढे वर्षांचे अनुभव सांगितले, त्याच्याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. मैं अंत में यही कहूँगा कि ये जो जगह है ये एक तीर्थ स्थल की तरह ही है, जहाँ पे रवि ने आकर बसना चाहा. और ये जो अहिंसा की यहाँ पे सर्वसहमति से जो काम होता है, उसको ही उसने अपनी पूजा भी समझा एक तरह से. उसकी ही साधना में, उसकी तपस्या में वो यहाँ आकर बस गया. हम भी मुंबई से यहाँ पे आए हैं, तो जैसे लोग तीर्थ स्थल जाते हैं दर्शन करने, वैसे हम मुंबई से यहाँ पे आप लोगों के दर्शन करने आए हैं. क्योंकि आप लोग जो कर रहे हैं वो असाधारण है, हम लोगों के लिए बहुत प्रेरणादायी है. और उस प्रेरणा को लेके हम मुंबई में उसी प्रेरणा से काम करते हैं. तो हमारा आप सभी को एक प्रणाम भी है. आप जो कर रहे हैं उसका लाभ केवल आपको नहीं, पूरे देश और दुनिया में भी लोगों को प्रेरणा के रूप में वो लाभ और वो आशीर्वाद मिल रहा है. तो उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद, और हमें स्वीकारने के लिए भी बहुत बहुत धन्यवाद.
नमस्कार, मेरा नाम कपिल है। जो गया है हम सबको पता है क्या गया है। मैं बस बैठे बैठे याद कर रहा था हमारे दोनों के समय को, तो वो गाड़ी दिखी मुझे अचानक होगी। तो हम उसी पे घुमा करते थे पूरे 12 में, और हम 2 लोग बड़े बदनाम थे कि 2 कुर्ते पहन के लोग आते हैं और गांव में आग लगा के चले जाते हैं। सरकार नाराज़, पुलिस नाराज़, सब नाराज़ ही रहते थे। इतना अधूरापन है आज के समय में। ये सपना हमने साथ देखा था दोनों ने कि कभी यहाँ आएंगे और दोनों साथ में काम करेंगे। वो कहते रहे बच्चों के साथ आ जाओ आ जाओ, मैं नहीं आया कभी नहीं, मैं आता हूँ नहीं आ पाया। और आज यहाँ आके बैठे हैं तो बस वो दिख रहा है, पता नहीं सबकी आंखों में है, सबके दिलों में है। वो जिंदा होते और उन्हें पता होता है कि सही में इतने लोग मुझे चाहते हैं, तो शायद वो अपनी ना सुनने की आदत को और जिद को शायद थोड़ा कम कर देते। हमने सोचा था कि अब नहीं रोएंगे, बस ठीक है। ते बोलतात की समज रवींना हे सगळं समज त्यांनी पण बघितलं असतं तर त्यांनी त्यांचा हट्ट थोडा कमी केला असता आणि आणि त्याच्याबरोबर त्यांनी नमस्कार साधला। लेकिन एक बात और, उनकी मौत का तो दुख है, लेकिन इस बात का भी है कि जिस व्यक्ति ने जिसको माना कि ये सही है, उसके लिए उन्होंने जान भी दी। हम हमेशा यही बात करते थे कि काम तो वही करना जिसमें जान भी देनी पड़े तो पीछे ना हटना पड़े। और जिसको वो मान रहे थे उसको मानते मानते ही उन्होंने अपने प्राण त्यागे। हमारे लिए नुकसान है, लेकिन वो कम से कम मरते दम तक अपनी बात पे टिके रहे। ये बहुत बड़ी बात है आज के समय में। सबको नमस्कार। मेरा नाम विजय है। रवि को करीब हम लोग 30 साल से जानते हैं। साथ में पढ़े थे हम लोग कॉलेज में 94 से 98 तक। तो कॉलेज के जब हम लोग पढ़ रहे थे उसी टाइम से उसकी सोच हम सबसे अलग होती थी। वो अलग सोचता था, कभी कभी अलग रहता था, कभी कभी हमारे कॉलेज के पास एक छोटा सा तालाब था, तालाब के पास जाके ऐसे देखते रहता। हम लोग सोचते थे कि ये सोचता है क्या। तो हमको लगता था कि ये तब लगता था कि थोड़ा अजीब सा है, थोड़ा अलग है, बट हमारे साथ बहुत घुलता मिलता था। कॉलेज के बाद हम सब लोग अपने अपने जॉब में बिज़ी हो गए, सब शहर में अपना अपना जॉब देखे। फिर रवि भी थोड़े दिन के लिए देश छोड़ के विदेश चले गए। फिर वहाँ पे भी हमारी 1-2 बार मुलाकात हुई, बट उसकी सोच हर समय अलग रही। बाद में जब वो विदेश से वापस आए और ये सब सोशल सर्विस मतलब गांव में घूमने लगे, हमको भी अजीब सा लगता था कि ये सॉफ्टवेयर में जॉब करते थे, बड़े जॉब में थे, फिर वो छोड़ के छोटे छोटे गांव में घूमते हैं, छोटे छोटे बड़े शहर की जो फैसिलिटीज़ होती है वो सब छोड़ के छोटे शहर में रहते हैं। थोड़ा हमको अजीब सा लगता था, लेकिन अभी समझ में आ रहा है आप सबका प्यार देख के कि हमने क्या गंवाया और उसने क्या एक्चुअली हासिल किया है ज़िंदगी में। और जब भी वो आता था, अभी भी 2-3 महीने पहले भी हमारी मुलाकात हुई थी 2-3 महीने पहले ही, तब भी वो इस गांव के बारे में बात करता था, मेंढा लड़के के बारे में बात करता था। वो बोलता था कि क्या है गांव में और हम लोग क्या खो रहे हैं शहर में रह के। तो उसके जो विचार थे हम सबसे अलग रहते थे। आप सबको देख के अच्छा लगा और अभी समझ में आ रहा है कि वो क्या सोचता था, या उनके जो भी विचार थे आपके लिए उन्होंने जो भी कल्पना की होगी। आशा करता हूँ कि आप सब लोग आगे बढ़ाएंगे। और ये जो जगह है उनका पसंदीदा जगह था, वो यहीं रहना चाहते थे। तो अभी हमारे बीच में तो उनका शरीर है नहीं, बट मुझे लगता है कि उनकी आत्मा यहीं कहीं है और हम सबको सुन रही है अभी। सर्वांना नमस्कार। मी मेंढा ग्रामसभेच्या वतीने एक रवी सरांनी या गावात राहून जे काही कार्य केले त्याच्याबद्दल बोलते। इथे साधारणतः एक की 1.5 वर्षापर्यंत इथे होते आमच्या गावामध्ये, पण त्यांच्यात असं कधीच त्यांना असं वाटलं नाही की हे लोक माझ्यापेक्षा वेगळे असतील। छोट्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत इतकं त्यांनी प्रेम दिलं भरभरून की आजही ह्या गावचे लोक कधीच नाही विसरू शकत।
त्यांनी जे काही केलेलं आहे आज आम्हाला जेव्हा ते घटना घडली तेव्हा खूपच संपूर्ण गावभराच्या लोकांनी एक धक्का बसला की खरोखरच हे असे कसे झाले बा. म्हणजे आज जरी त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हा तर लोक त्यांच्या मागे लागायचे की आम्ही दवाखान्यात घेऊन करू किंवा चला म्हणून, पण ते नाही म्हणायचे की मी तिकडेच म्हणजे माझ्याच गावाकडे जाणार, तिकडे सुखच्या गावचे लोक पण त्यांची काळजी घेतली आहे. आणि त्यांच्या ते एक त्यांच्या एक हट्टी याच्यानीच ते म्हणजे इकडे मानत नव्हते गावच्या लोकांचे. पण असं की त्यांनी खूप ह्या गावामध्ये राहून एक त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. ते तर आलेच इथे शिकायला, पण आम्ही सुद्धा त्यांच्याकडून जे घ्यायचं होतं ते घेतलं. आणि आज ह्या गावातील छोट्या मुलांना हिंदी बोलता नव्हती, पण त्यांच्याशी त्यांच्या सहवासाशी राहून त्यांच्याशी बोलून एकमेकांशी ते संवाद साधून आज इथले छोटे मुलेसुद्धा हिंदी चांगल्या प्रकारे बोलू शकतात. इव्हन इथे गावाच्या लोकांसोबतच ते संवाद नाही साधा छोट्या मुलांना त्यांना शिकवणं, त्यांचं ट्युशन घेणं, मग त्यांना इंग्लिश शिकवणं किंवा जेव्हा ते मुलं सुट्टीच्या वेळेस इथे गावात येत होते तेव्हा पण त्यांची शिबिरं घेणं, त्यांच्याशी म्हणजे साऱ्या गोष्टी संवाद साधणं हे सगळं ते इथे रवी सरांनी केलेलं कार्य आहे. आणि आज जरी ते एकटे होते पण आम्हाला असं वाटायचं की ते आमच्याच गावचे एक सदस्य बनले. आणि त्यांना इथं या गावामध्ये लग्न कार्यक्रम व्हायचे तिथे पण त्यांचा सहभाग असायचा. जेव्हा एखादा कोणी मरण पावला तिथे पण त्यांचा सहभाग, म्हणजे पूर्ण एक आपल्या परिवारासारखाच त्यांनी ह्या गावामध्ये सगळी 1 वर्ष त्यांना आपलं जीवन या गावात त्यांनी घालवलं. आणि आम्हालासुद्धा एक असं वाटलं की जेव्हा एक आपल्या परिवारातील एक सदस्य इथून निघून गेला आणि जरी ते गेले असतील पण त्यांचं एक आत्मा म्हणा सर्व गावकरी म्हणतात की जरी ते गेले असतील पण त्यांच्यासारखे कोणीतरी इथं आहेत आणि कुठंतरी आपल्याला दिसतात. किंवा ते ऑफिसमध्ये बसायचे, मग तिथं त्यांच्या घरी राहायचे, तिथून येणं, मग तिथं बसणं, ह्या साऱ्या गोष्टी लोकांना आजही त्यांच्या आत्म्यामध्ये घडून आहेत. Seven. 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7 4 7